ज्याची लागवड ऑक्टोबर मध्ये येणार आहे, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जे शेतकरी लागवड करणार किंवा ज्यांनी सप्टेंबर मध्ये लागवड केलेली आहे. आता हे शेत जर तुम्ही बघितलं तर एकदम काळी कसदार जमीन आहे. ठीक आहे, या शेतामध्ये जर पाणी सगळी बाजूने पाणी साचून राहिलं आणि हा बेड जर नसेल तर इथे 90% झाडं विल्टिंगने जाऊ शकतात. म्हणून ऑक्टोबर वाला जो शेतकरी आहे याचं जे सेटिंगचं किंवा माल पूर्ण झाड तयार असलेला जो कालावधी असणार आहे तो मे जून जुलै असणार आहे. आता ह्या वर्षी मे मध्ये पाऊस आला, दरवर्षी मे मध्ये पाऊस येईल असं नाही, पण साधारण जून तरी आपण पावसाळा पकडला जून जुलै मध्ये तर त्यावेळेस नुकसान मोठं होतं. काय करायचं बघा, बेडची रुंदी ही आपल्याला 3 फूट मिळायलाच पाहिजे. हे 2 ओळीतील अंतर आहे जे आपण 8 फूट घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि हा बेड आहे असा. ही जी हाईट आहे ही 1 फूट पाहिजे, फार आवश्यक आहे 1 फूट. ही जी विड्थ आहे ही 3 फूट पाहिजे, मिनिमम 3 किंवा 3.5 फूट. ही हाईट 1 फीट आणि बेडची लांबी जी आहे ती तुम्ही जमिनीच्या उताराप्रमाणे घेऊ शकता. इथे फक्त 2 गोष्टी आपल्याला हे करायच्या आहेत. जर जमिनीचा स्लोप हा साधारणतः 20 डिग्री असा आहे तर तुम्ही बेड हा आडवा घ्यायचा नाही, म्हणजे या पद्धतीने बेड घ्यायचा नाही. लक्षात घ्या. असं जर तुम्ही केलं तर पाणी या ठिकाणी अडवलं जाईल, या ठिकाणी अडवलं जाईल, या ठिकाणी अडवलं जाईल आणि बिल्डिंगची समस्या वाढेल. जर सपाट सरफेस जमीन आहे मग त्या ठिकाणी दिशा आपल्याकडे चूज करण्यासाठी चान्स आहे. मग तिथे दिशा आपल्याला पाहिजे उत्तर आणि दक्षिण, उत्तर टू दक्षिण किंवा नॉर्थ टू साऊथ असं आपण म्हणू शकतो. ही दिशा मग उत्तर दक्षिण घ्यायची, पण कुठे, जिथे फ्लॅट सरफेस. जर उतार पूर्व पश्चिम असेल तर तुम्ही उत्तर दक्षिण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नका. बेड कसा बनवायचा, बेडची रुंदी किती पाहिजे, बेडची हाईट किती पाहिजे, आणि तिसरा महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा, लॅटरल ही डबल पाहिजे, 2, एक इकडनं आणि एक इकडनं. जर सिंगल लॅटरल, आता ही लॅटरल सिंगल आहे, सुरुवातीला काही दिवस हरकत नाही, महिनाभर 1.5 महिना, पण सिंगल लॅटरल जर कायम असली तर हिचं पर्क्युलेशन ह्या साईडला होईल. हा भाग जो आहे हा सगळा भाग ड्राय राहील आणि मग त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये अडचण येऊ शकते. म्हणून डबल लॅटरल पाहिजे. 2 झाडामध्ये अंतर आपण 6 फूट ठेवलं, 2 ओळीतलं अंतर आपण 8 फूट ठेवलं, किंवा 2 झाडातलं अंतर आपण 5 फूट ठेवलं, 2 ओळीतलं अंतर 8 फूट ठेवलं, आणि झिगझॅग समोरासमोर नाही, झाड जे आहे हे क्रॉस मध्ये, या पद्धतीने क्रॉस मध्ये आपण लागवड केली. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. बेडची रुंदी 3-3.5 फुटाच्या पुढेच पाहिजे, उंची 1 फूट असायला पाहिजे आणि डबल लॅटरल पाहिजे. उताराला आडवे बेड नको. सरफेस जमीन असेल, फ्लॅट सरफेस असेल तर तुम्ही बेडची दिशा उत्तर दक्षिण ठरवा, नाहीतर पूर्व पश्चिम लावलं तरी सुद्धा चालेल. या बेड मध्ये लागवडीपूर्वी सेंद्रिय कर्ब किंवा भट्टी लावून खत भरणे किंवा रासायनिक खत, शेणखत, सेंद्रिय खताचा प्रॉपर मिक्सचर देणं फार गरजेचं आहे. जर बेसलडोस इथे प्रॉपर नसेल तर हे खूप खादाड पीक आहे, पपई लावण्याचा विचारच मग करू नका. या स्लाइडचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. मित्रांनो, तुम्ही यावर्षी पपई लावली तर बेड तुमचा उत्तर दक्षिण होता, पूर्व पश्चिम होता, बेड बनवला होता की नाही बनवला होता. ज्या लोकांनी सपाट जमिनीत लागवड केली तिथे मरचं प्रमाण आता किती आहे, जे लोक हे माझ्या प्रश्नांची उत्तरं देतील, माझ्यासाठी फार गरजेचं आहे. कमेंट्स बॉक्स मध्ये याचा उत्तर देण्याचा प्रयत्न